हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, मी इथं ब्लाऊज पीस घेतला आहे. त्यानंतर अस्तरानं आपण जे काल कटिंग केलेलं होतं 40 साईजच्या बोटनेक ब्लाऊजची, तर हे पॅटर्न घेतले. त्यात आपण ह्या अस्तरवर ठेवून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आता हा पाठीचा भाग मी व्यवस्थित ठेवून घेते. ठेवून आपल्याला पॅटर्न तसे ठेवून ते ड्रॉ करून घ्यायचे, व्यवस्थित सेट करायचे पॅटर्न. अगोदर आपल्याला जसे सेट होत आहे तसे. हे बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवून घेते पॅटर्न. त्यानंतर कटोरी ठेवायची आपल्याला. तर क्रॉसपट्टी घेऊ आपण अशा पद्धतीने. तर पॅटर्न जसेच तसे ठेवून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा, मी ड्रॉ करून घेतले. आता फक्त फ्रंटच्या साईडनी आपल्याला जिथून कटोरी अटॅच करतो तिथं अर्धा इंच आणि क्रॉसपट्टी खालून अर्धा इंच, बाकी जसंच आहे तसं ठेवून मी ड्रॉ केलं आहे. तेवढंच फक्त वाढवलं आहे. आता कट करून घेते मी आणि ह्या ब्लाऊज पीसवर देखील कट करून घेते आणि तुम्हाला स्टिचिंग दाखवते. बघा, मी आता कट करून घेतले. ह्या कटोरीचे भाग घेतले मी. कटोरी अशी समोरासमोर ठेवायची, त्याच्यामुळे उलटसुलट होत नाही. त्यावर हे असे अस्तर ब्लाऊज पीसचं कापड ठेवून घेतले. आता अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसच्या कापडला जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर. साईडचं कापड कट करून घेते मी आता. त्यानंतर टक्स द्यायचं आहे आपल्याला. खालून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे वरतून 2.25 इंच असं घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आणि याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई द्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपली कटोरी तयार झाली. त्यानंतर आता मी फ्रंट घेतले. फ्रंट देखील समोरासमोर ठेवून घ्यायचे. त्यावर व्यवस्थित ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने फ्रंट देखील आता आपण अस्तरला ब्लाऊज पीस जॉईन करून घेऊ. अशा पद्धतीने सर्व पॅटर्न मी जॉईन करून घेते. सेम ह्याच पद्धतीने जॉईन करायचे. जॉईन करून तुम्हाला दाखवते. हे बघा, अगोदर फ्रंटच्या साईडचं आता जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता कट झाल्यानंतर आपल्याला कटोरी जॉईन करायची फ्रंटला. हे बघा, अशा पद्धतीने. कटोरी नेहमी गळ्याच्या साईडने जॉईन करायची, खालून जॉईन करायची नाही. गळ्याच्या साईडने कमी जास्त जॉईन केल्यावर खाली कमी जास्त झालं तर आपल्याला ॲडजस्ट करता येतं, पण वरतून जॉईन करायची नाही. खालून जॉईन करायची नाही, वरतूनच जॉईन करायची. हे बघा, अशा पद्धतीने आता आपली फ्रंटला कटोरी अटॅच झाली. आता मी हे बघा क्रॉसपट्टी घेतली आहे. क्रॉसपट्टीला मी डबल ब्लाऊज पीसचं कापड घेतलं आहे. म्हणजे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सिंगल देखील लावू शकता. मी आतमध्ये अस्तर घेतले आणि वरतून ब्लाऊज पीस सरळवरती सरळ ठेवून घेतलं आहे. त्यावर आता अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई देऊन घेते आहे. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. याने काय होते, आपली जी शिलाई आहे ना ती दिसत नाही. कटोरी आणि फ्रंट अटॅच केलेली खूप छान फिनिशिंग येते. तुम्ही देखील ट्राय करा. हे बघा, त्यानंतर हे असं एक बाजूने बाहेर काढायचं आहे आपल्याला. हे बघा, आता फ्रंट आपला तयार झाला आहे. साईडचं मी कट करून टाकते ते. त्यानंतर आता ही पट्टी घेतली मी. इथं आहे पट्टी, हुक पट्टी लावण्यासाठी. हे बघा, उलट्या बाजूने ठेवली पट्टी. लॉक करून घेते आणि अर्धा इंचाची मार्जिन ठेवून शिलाई देऊन घेते. त्यानंतर वरती अशी फोल्ड करायची अर्धा इंच, अशी मध्ये दुमडून घ्यायची. तुम्ही अर्धा इंचाची टीप देखील मारू शकता, पण मी तशी करते, म्हणजे टीप मारते अर्धा इंच फोल्ड करून. हे बघा, आता आपला फ्रंटचा भाग तयार झाला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा देखील तयार करून घेते. आणि बघा, अगोदर आता आपण इथे ही पायपिंग कशी करायची. मी तिरकं कापड घेतले, तिरप्या पट्ट्या कापून त्यानंतर त्या जॉईन करून अर्धा इंच एक बाजूनी शिलाई देऊन घेतली.
त्यानंतर ते आता असं क्रॉसपट्टीला फ्रंटला जॉईंट करून घेतले. हे बघा, थोडंसं कापड आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर असं फोल्ड करून आपल्याला पायपिंग करायची. टीप देताना पायपिंगवर शिलाई येऊ द्यायची नाही आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पायपिंग करायची. तिरप्या पट्ट्या कापल्यावर आपली पायपिंग देखील छान येते. त्यासाठी तिरप्याच पट्ट्या कापायच्या कापडाच्या. ह्या पद्धतीने आपला फ्रंटचा भाग तयार झाला आहे. त्याच पद्धतीने दुसरा देखील तयार करून घेतला आहे. अशा पद्धतीने आता आपण बाही घ्यायची. बाही देखील सेम हे बघा, मी असे मार्किंग करून घेते जेणेकरून आपले भाग उलटसुलट होणार नाही. त्यासाठी जे मार्किंग केलं आहे ते वरतीच आलं पाहिजे. हे बघा, सरळ वरती आता सरळ असं कापड ठेवून घेतलं आहे आणि अर्धा इंच अशी टीप मारून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर आता वरतून परत दाबटीप द्यायची आपल्याला. परत असं फोल्ड करून वरतून एक टीप मारायची. व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचे. त्यानंतर आता आपण अस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आता साईडचं एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकू. ह्याच पद्धतीने मी दुसरी देखील बाई अशाच पद्धतीने तयार करून घेते. हे बघा, सेम ह्याच पद्धतीने दुसरी पण बाई आपल्याला तयार करून. हे बघा, आता हा पाठीचा भाग घेतला आहे मी. याचा देखील व्हिडिओ मी अपलोड करेल चॅनलवर. बोटनेकचा आहे, त्यावर आता मी हे सरळवरती सरळ ठेवून शोल्डरला अर्धा इंचाची अशी शिलाई मारून घेते. हे बघा, डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या साईडचं देखील सेम याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंच आपल्याला शोल्डर टीप मारायची. लॉक करून घ्यायचे डबल. त्यानंतर हे बघा, आपल्याला बाही जॉईन करण्यासाठी अगोदर हे दोन्ही भाग व्यवस्थित येत आहे का ते बघायचे. त्यानंतर असं पाठ ठेवायचं आहे आपल्याला आणि आता बाही जॉईन करण्यासाठी घ्यायची. खोलगट भाग आहे तो पुढं जॉईन झालेला पाहिजे. हे बघा, आता मी दुसरी बाही घेते. अशी व्यवस्थित चेक करून मध्ये कट मारायचा आहे तिला आणि तो कट आपल्याला शोल्डरची जी शिलाई आहे त्या शिलाईवर ठेवून अर्धा इंचाची अशी टीप मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने खूप सावकाश पद्धतीने दाखवते तुम्हाला. व्यवस्थित बघा. जे बिगिनर्स आहे त्यांना बाही कशी जॉईन करायची किंवा फिटिंग कशी करायची, त्यांची फिटिंग व्यवस्थित येत नाही. त्यासाठी व्यवस्थित बघा. हे बघा, डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे. बाही देखील तुम्ही बघू शकता कुठेच कमी जास्त झालेली नाही, कारण आपण जेव्हा कटिंग करतो ना तेव्हा मोंढ्याचे राऊंड मोजून घेतो. ते याच कारणासाठी, कारण आपली कुठेही बाही कमी जास्त होऊ नये त्यासाठी. तर यावर देखील डबल शिलाई मारते मी. त्यानंतर आता आपण फिटिंग देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित सेट करून. आता बघा, माप घ्यायचे आपल्याला. जेवढं तुमचं कमरचं माप असेल
तेवढं माप आपल्याला इथून टाकायचं आहे. बघा माझं 8.5 कमरचं माप आहे. मी इथून खाली 8.5 मार्किंग करते. त्यानंतर छातीचं माप 10 इंच आहे. तर छातीच्या मापावर 10 इंचाला तिथं मार्किंग करते मी. थोडंसं हा पाट ओढून घ्यायचा, कारण कटोरी आहे ना त्यासाठी. हे बघा, आणि अशी सरळ फिटिंगची लाईन माझी आली आहे. दंडघेरचं माप माझं 7 इंच आहे. 7 इंचावर मी इथं मार्किंग करते. त्यानंतर आता आपल्याला हे असे जोडून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता माझी फिटिंगची पूर्ण शिलाई अशी सरळ आली आहे. त्यासाठी आपण जेव्हा ते पॅटर्न काढतो ते व्यवस्थित माप घेऊन काढल्यावर आपली फिटिंगची शिलाई देखील अशी व्यवस्थित येते, कुठेही कमी जास्त होत नाही. आता मी त्या शिलाईवर इथं टीप मारून घेते व्यवस्थित सेट करून. हे बघा, लॉक करून घ्यायचे व्यवस्थित. त्या बाजूने आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावर परत एक शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, मी दुसरी पण शिलाई देऊन घेतली आहे. तर सेम ह्याच पद्धतीने दुसरी देखील शिलाई मारून घेते मी. बघा, दोन्ही बाजूची फिटिंग करून घेतली. त्यानंतर आपला ब्लाऊज अशा प्रकारे तयार झाला आहे. बघू शकता आपल्या ब्लाऊजची कटोरी देखील खूप छान आली आहे. हे बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा. हे बघा, बोटनेक साईजचं 40च्या कटोरी ब्लाऊजची कटिंग आपण पेपरची कटिंग अगोदर व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानंतर ही स्टिचिंग दाखवली आहे. बॅक साईडच्या गळ्याची देखील बोटनेक साईडचा गळा आहे. मी याची देखील व्हिडिओ अपलोड करेल पुढच्या व्हिडिओमध्ये, कशा पद्धतीने कटिंग केली व स्टिचिंग केली त्याचा. धन्यवाद.